ओम श्री परमात्मने नमः. श्री गुरुपादुकाभ्यां नमः. पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग 3 या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया या पुस्तकातील 1980 या शीर्षकाच्या लेखाचा भाग 8. स्वामीजींना लग्नाचं निमंत्रण द्यायला एकजण येते. स्वामी म्हणतात, नांदा सौख्य भरे. सर्वांची मनं सांभाळावी. आपलंच घोडं पुढं दामटू नये. दुसऱ्याचं मन सांभाळण्यात आनंद आहे. आशीर्वाद आहे तुला. मी तुझ्या यजमानांना पाहायला पाहिजे असं नाही, लग्नानंतर त्यांना घेऊन ये. संसार करत असताना मनात हरिस्मरण करावं. कुणाला कळू नये असं करावं. मी प्रभूचा आणि प्रभू माझा असं दिवसातून 3 वेळेला तरी म्हणावं. आपली तार त्या भगवंताशी जुळवावी. भगवंत हा आनंदरूपच आहे. त्यामुळे त्याच्याशी तार जुळली की सारा संसार आनंदरूप होतो. त्या भगवंतापासून ढळलो की आपण दुःखरूप होतो. दुःखात गटांगळ्या खातो. जशी ही वीज असते ना, तसा परमात्मा सर्वत्र भरून आहे. वीज खंडित झाली की प्रकाश हरपतो. तसं भगवंत विसरला की दुःख येतं. म्हणून भगवंताचं स्मरण ठेव. लग्न कर, आनंदात राहा. सुषमाताईंचं निवेदन असं आहे, स्वामी जे विचार सांगत त्याचं इतकं आकर्षण मला वाटत असे की सारखे तेच विचार ऐकावेत, टिपून घ्यावेत, त्यावर चिंतन करावं आणि ते आपल्या आचरणात आणण्याचा आटोकाट प्रयत्न करावा असं वाटे. त्यांचं कोणतंही बोलणं वाऱ्यावर जाऊ नये असा माझा प्रयत्न असे. पण हे इतर मंडळींच्या फारसं लक्षात येत नसे. त्यातून विरोध वाढत होता. त्यावर मी एकदा स्वामींना म्हटलं, मी पुरुष असते तर बरं झालं असतं. वही पेन्सिल नाहीतर टेप रेकॉर्डर घेऊन तुमच्याबरोबर सर्व ठिकाणी फिरले असते आणि सर्व टेपवर घेतलं असतं. अर्थात यावर परमेश्वरानं तथास्तु म्हटलं असावं. 1996पर्यंत स्वामी समाधिस्थ होईपर्यंत त्यांची सर्व प्रवचनं, सत्संग, संवाद, खाजगी प्रश्नोत्तरं सर्वांचं टेप मला घेता आलं. एकदा मी म्हटलं, उद्या जर यमराज माझ्यासमोर मला नेण्यासाठी आले आणि त्यावेळी स्वामी काही बोलत असले तर मी त्याला म्हणेन, जरा थांबा, एवढं बोलणं टिपून घेते आणि येते. दररोज वर्षानुवर्ष मी तुमचं बोलणं ऐकत आहे, तरी दरवेळी काहीतरी नवीन मुद्दा, वेगळेच विचार मला ऐकायला मिळतात. काही लोकांना वाटतं रोज रोज तेच तेच काय ऐकायचं, पण तसं ते नसतं, नवीन असतं. मी एक दिवस स्वामींना म्हटलं, त्यावर ते म्हणाले, खरं आहे, कारण ते स्मृतीतून आलेलं, ग्रंथ वाचून पाठ करून आलेलं नसतं, ते स्फूर्तीतून, स्वानुभूतीतून आलेलं असतं. सुषमाताई यावर म्हणतात, हेच आपलं स्वधर्म कर्म आहे हे ओळखायचं कसं? स्वामी म्हणतात, वाडवडिलार्जित धंदा उद्योग असतो ते त्याचं स्वधर्म कर्मच आहे. ते जास्तीत जास्त प्रामाणिकपणे करणं, त्यात लांडी लबाडी न करणं, कुणाला फसवणं नाही आणि केलेलं कर्म ईश्वरार्पण केलं की झालं. सुषमाताई म्हणतात, ते बरोबर, पण हेच आपलं स्वधर्म कर्म हे कसं कळणार? त्यात त्याची आवड, पात्रता, अनुकूल परिस्थिती हे पाहिजे ना, नाहीतर त्यात यश कसं मिळणार? आणि यश मिळत नसेल तर ते आपलं स्वधर्म कर्म नाही असं समजून सोडायचं का? त्यावर स्वामी म्हणतात, हो, ते सोडून दुसरं घ्यायला पाहिजे. स्वधर्म कर्म हा व्यापक शब्द आहे. एक कर्म नाही जमलं तर दुसरं जे जमेल ते चांगलं कर्म घ्यावं. हाती घेतलेल्या कर्मात जर यश मिळत गेलं तर ते आपलं स्वधर्म कर्म आहे असं समजावं. अर्थात ते कर्म सज्जनांना मानवणारं आहे ना, ते पाहावं. सुषमाताई यावर म्हणतात, तुम्ही मला सांगितलं
लेखन हे तुमचं मिशन आहे, तसं प्रत्येक व्यक्तीला आपलं मिशन कसं कळावं? त्यावर स्वामी उत्तर देतात, आता म्हटलं तसं त्या कामाची आवड हवी, पात्रता हवी, त्या कामात त्याची बुद्धी चालावी, ते काम सज्जनांना मान्य असावं, त्यात यश मिळत जावं, त्यापासून आपल्याला आणि दुसऱ्याला आनंद मिळावा, आपलं आणि इतरांचं हित साधावं असं असेल तर ते आपलं स्वधर्म कर्म मानावं. सुषमाताई म्हणतात, ही ट्रान्सची स्थिती म्हणजे त्रिगुणापलीकडची स्थिती का? स्वामी त्यावर म्हणतात, नाही अजून. थोडीफार तशी स्थिती. आत्मदर्शनाकडे जाण्याच्या ज्या प्रमुख पायऱ्या त्यातील ही एक महत्त्वाची पायरी आहे. त्यावर सुषमाताई विचारतात, यांचं काय झालं? ते ट्रान्समध्ये गेले का? त्यावर स्वामी म्हणतात, नाही अजून, नुसता स्पर्श झाला. सुषमाताई त्यावर म्हणतात, तेच मला वाटलं, थेंबू जलधी झाला. हे जे होतं ते आत्मदर्शनानंतर. आताची स्थिती फक्त विश्व मावळले एवढंच. त्यावर स्वामी म्हणतात, हो, आणि तेही ध्यानात, ध्यानातून उठल्यावर नाही. सुषमाताई म्हणतात, ज्ञानेश्वरांच्या अभंगावरचं तुमचं प्रवचन आत्ता लिहित होते, त्यात आहे स्थूल सूक्ष्म कारण महाकारण देह 4 प्रकारचे. मग या ट्रान्सच्या अवस्थेत काय झालं? त्यावर स्वामी म्हणतात, कारण देहापर्यंत गेले, पण अजून महाकारण देह आहे ना, तो जायला वेळ आहे. सुषमाताई म्हणतात, मग पुन्हा जन्म नाही हे केव्हा होतं? एवढ्यात नाही ना? त्यावर स्वामी म्हणतात, नाही, ट्रान्समध्ये गेले तरी अजून जन्म आहे. आत्मदर्शन झाल्या वाचून जन्म मरण सुटत नाही. आज इथेच थांबूया. यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी माधवनाथ महाराज की जय. हरि ओम तत्सत.